and gentlemen, welcome to the channel. Please subscribe. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बोली वाईब्स आपल्या आजच्या व्लॉगिंग चॅनलवर. सो ही आपली फॅमिली आहे आणि आता आपण कल्याण स्टेशनवर आहोत. 7:20ची ट्रेन होती पण अजून 8:30-9 वाजले तरी अजून ट्रेन आली नाही आहे. तुम्हाला समजेलच आपण कुठे चाललो आहे. आता आपली ट्रेन येणार आहे अवघ्या 15 मिनिटात. बघा आम्ही ट्रेनमध्ये काय काय करतो, किती काय एन्जॉय. चलो आजचा पूर्ण दिवस आपल्या ट्रेनमध्येच जाणार आहे. आता मस्त एन्जॉय करू. बेंच आहे आमचा. आतमधून 23 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल थोड्या. Where is the temple? Guys, वैतागलो. ट्रेन काय अजून येत नाही. Where is the temple? हम पागल हो रहे हैं. But why is the temple? I'm waiting for them. बघा मस्ती बघा यांची. ह्यो बसलाय. काय आमचा गाव योस काय कचर डायरेक्ट कशी थांबलीस ते का. काय जात इथे आम्ही घेतले नाश्ता करायला. बघा काय दाखवते. तर काय इथे आम्ही घेतले थाली. याच्यामध्ये चपाती आहे, राईस आहे, वरण आहे आणि एक आहे चवली आणि पनीर आणि शिरा आहे, लोणचं आहे. आधी बघितले 2 घेऊन. इथं घेतले वांगे खायला. गाय सर्व काले काले पॅन्ट घालून काय लागलं. डर का माहौल. तर गाय जिथे आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळायला घेतल्या. अंतरिक्ष गाइस डेंजर डेंजर गाणे बोलता नाही तर बोल ना. कोकण कोकण. दादा व्हिडिओ चालू तर काहीच बोलणार नाही. व्हिडिओ बंद झालं मस्ती. बॉटल दे. तर गाईज दादाने आपल्यासाठी मागवलेत बर्गर आणि थम्सअप. बर्गर किंग. भजिया वडा पाव दाल वडा वडा नको भजिया वडा. कौन सा क्विक वाला वाला. अरे बोला पटकन. कौन सा क्विक बनाना वाला.
रोशनवाला ट्रेनवाला ट्रीवाला अरे आउट कोणसा चेंज बोलायचा आता कोण आउट दीदी जिंकलेले चलो दोघींमध्ये खेळले पाकिस्तान में बस नहीं बस में बेटी रेखा शाहरुख खान ने देखा शाहरुख खान ने आँख मारी रेखा ने थाली घ्या दादा 40 रुपये 40 रुपये हमें घेतले इतना सस्ता नाही आहे भाई हाय एव्हरीवन तर आता आपण ट्रेनमध्ये आहोत 12:30 वाजले आता आपण पुढच्या स्टेशनला उतरणार आहोत इंदोरला बघूया पुढे काय होते का तुम्हाला दाखवतो नाहीतर भेटूया उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये खूप मजा येणार आहे खूप मस्ती करणार आजचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला पूर्ण दिवस आणि इकडं खूप वातावरण गार थंड आहे तर गाईज इंदोर स्टेशनला आम्ही रात्री 2ला उतरून आलो नर्मदा गेस्ट हाऊसमध्ये चला तर गाईज पूर्ण दिवस खूप एन्जॉय केलो आता भेटूया उद्या तर गाईज उठलो आणि इथे तयार वगैरे झालो आणि आता घेतलं आहे इन्स्टंट चाय बनवायला आणि इथे खूप जोरदार पाऊस पडतोय मस्त वातावरण आहे इकडचं तर गाईज बाकीची मंडळी तयार होत होती तर मी आणि दीदी मामांसोबत गेलो असंच फेरफटका मारायला तर गाईज रात्री 2ला इंदोर स्टेशनला आम्ही उतरलो आणि रूमवर आलो झोपलो वगैरे आणि आता तयार वगैरे होऊन दुसऱ्या दिवशी चाललो आहे इंदोर टूर करण्यासाठी चला तुम्हाला पण दाखवतो मस्त ही आपली फॅमिली पण तयार झाली अर्धी इथे आहे अर्धी समोर बसल्या चलो गाईज आम्ही रिक्षा बुक केले 2 केले गाईज इथे आमचा थोडासा फोटोशूट सुरू आहे ते आमच्या 2 रिक्षा आल्यात इलेक्ट्रिक अरे चौकांचं काढ ना दिसलं या आजोबांचं फोन आले टमटम नाही इलेक्ट्रिक रिक्षा आहे कसा होता प्रवास आमले सध्या कसा वाटला प्रवास खूपच चांगला प्रवास होता तुम्ही खूप गिचमिट करून आला आम्हाला मस्त बसलेलो आम्ही खूप छान आहेत ना थोडी पण घाण नाही दिसणार इथं दिवसातून 3 वेळा साफ करतात चला तर गाय आता आपण जाऊया गणपती मंदिरमध्ये चांगला प्रवास होता पाणी पडल्यामुळे मस्त वाटतंय फ्रेश एकदम
तर गाईज आता गणपती मंदिरमध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण आलोय छप्पन दुकानमध्ये. छप्पनमध्ये चलो. गाईज इथे फोटोशूट सुरू आहे आमचा आणि व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. समोरून तर खूप सुंदर दिसत आहे, फोनमध्ये माहीत नाही कसं दिसतंय. आणि इथे आपल्या नाश्ता सुरू आहे. इथे घेतला डोसे. गाईज इथे पावभाजी आले आपली आणि इथे डोसे खाऊन झालेले आहे. गाईज परत डोसा आलेला आहे. आम्ही आता बघतो 56 दुकानात एक एक फूड टेस्ट करतो, पण इथे आम्ही एवढे केले टेस्ट बघा. बघा कुठं आल्यान. हे बघा काय दिलं दुकानवाले भाजीवाला. टोमॅटो सॉस. गाईज गौरव ज्यूस सेंटर मस्त चव आहे. डोसा वगैरे गाईज आपलं सँडविच आलेलं आहे. कसं आहे? इथे वॉफल्स घेतले. तर गाईज 56 दुकानमध्ये आम्ही खूप पदार्थ खाल्ले, पण सर्वांच्या व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही झालं. घंटाघर बघा गाईज. गाईज कॉस्मेटिक. ब्लॉग दाखवी ना का तुला कामाचं आहे. या गाईज पटकन शॉपिंग करू आपण. 50% सेल आहे इथे डिस्काउंट. गाईज गेलो असतो पण आता टाइम नाही आम्हाला, पुढे पण जायचं आहे. चलो नंतर येऊ आपण. राम मंदिर. काय ड्रॉइंग काढलं जातं. कलेक्टर ऑफिस गाईज. समोर बिल्डिंग दिसते ना. बघा गाईज कचरा कुठे दिसतंय का बघा तुम्हाला. इथे थोडा पण कचरा नाही आहे. लगती है, शाम को लगती है, ऊपर रात को लगती है. रात में मशीन से लगती है, दिन में झाड़ू हाथ से लगती है. लालबाग पॅलेस. हे बघ लालबाग पॅलेस इंदोर. वटवाघूल वटवाघूल दिसतां का ते काला काला लटकलं बघ. तेव्हा किती आहेत नाही बघायचं. गाईज आता आम्ही लालबाग पॅलेसला आलो. तुम्ही बघू शकता किती सुंदर स्ट्रक्चर आहे हे बघा. ते इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. हे ऑइल पेंटिंगचा कन्व्हर्सेशन कक्षा. हे बघा त्यांनी किती सुंदर कार्यकर्ते केलेले आहे. दादा बोलते तर मी अभ्यास करायला यायचो पहिले. इथे आहे रीडिंग रूम. लेयर्ड लोडिंग लिफ्ट. हां लोडिंग लिफ्ट.
सामानासाठी. गाईज अजून दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे, पण यांच्या काही फोटोशूट अजून संपत नाही. किती फोटो काढले तरी पण अजून एक चाललं आहे. आम्ही एकच काढला, पण यांचं अजून काही संपत नाही. देख देख देखो देखो. ते बघा, इथं बघायला पाहिजे, तिथं बघायला पाहिजे, तेच सुरू आहे त्यांचं. आम्हाला कंटाळा आला चौघींना. पब्लिक बघायला बघून झालेलं आमचं. वर नाही गेलो, वर काम सुरू आहे म्हणून. कसं वाटलं काय प्लेस बघूया आपण. खूप छान वाटलं आणि कमी लाईटिंगमध्ये फोटो खूप सुंदर येत आहेत. बघा, चला जाऊया बाहेर. गाईज ब्लॉगमध्ये तुम्हाला काही गोष्टी बघायला भेटतील, काही नाही भेटणार, कारण सर्व शूट करणं पॉसिबल नाही होत. आम्हाला पण एन्जॉय करायला लागतं म्हणून. अजून जेवलो नाही. ट्रेनमध्ये पण खूप मस्त केलं, पण सर्व नाही दाखवलं. आता पण आम्ही काय कायच दाखवलं आणि काय नाही दाखवलं. चला भेटू पुढे. फोटोशूट आणि व्हिडिओ शूट पण झालेले. तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघा पुढे. खूप छान झालेले. 3 दिवसाची हिंदोला बघ. सो ब्युटिफुल. जांभूळ टिपाला हे मम्मीचं गेलं जांभला नाला. आता बोलता नाही घेत आम्ही, इकडून येतं बाहेर. गेलेलं खरं तर जांभला नाला. सो गाईज, तर आम्ही आलोत अन्नपूर्णा मंदिरमध्ये. इकडे अधिक मासाचा पारायण सुरू आहे, त्यामुळे इकडे कार्यक्रम आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिरमध्ये आलो तर एवढी भव्य मूर्ती आहे शंकरांची. सोमनाथ, केदारनाथ, पशुपतीनाथ, 12 ज्योतिर्लिंगांची पूर्ण येतील. देवी मंदिराचं मिनी स्ट्रक्चर करून ठेवलेलं आहे त्यांनी तयार. त्याच्या स्टार्टिंगला अशा हत्ती पूर्ण 4 हत्ती कसे. हाय हाय. बघा कपड्यांचं मार्केट आहे. गर्ल्स खूप सुंदर ड्रेसेस आहेत. कॉट सेट ड्रेसेस, वेडिंग ड्रेसेस, वेडिंग लेहंगा, सगळे खूप चांगल्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. कलेक्शन खूप सुंदर आहे.
वाचत आहेत. मूर्तिका प्रतिमा म्हणजे चित्र काढलेलं तुम्ही नाही. हा खालचं. ही जर्नी आहे अहिल्याबाई होळकर यांची. ही तलवारी बघ. चार त्या पण कसले मोठे दिदी आपल्या एवढी हाईटीची एवढी तलवार आहे. म्हणजे विचारलं माणसं किती मोठी असते. ही तलवार बघा किती मोठी आहे. तनिषा दिवस ते आपल्या हाईटीची एवढी तलवार आहे. पूर्ण त्यांच्या जुन्या काळातला पूर्ण इकडं दाखवलेला आहे. त्या माणसांच्या हाईट किती असणार त्या तलवारीच एवढ्या मोठ्या आहेत. हे बघ ढाल हे त्यांचे वरचे कवर. ही बघ एवढी मोठी आहे बाबा. मग ते सांगते माणसं हे बाई इथं गोली लागली ते लागलेले आहे. माणसांची किती हाईट असेल हे बघा. विचार कर ना. ढाल या किती मोठे आहेत. जेवण तिचं नाव पण दिले बघ. पहिला बघ किती जुन्या काळातलं आहे. पूर्ण आपल्याला बघायला वाटतं अहिल्याबाई होळकर यांचं. ते त्यांचं जीवनच्या मल्हारराव होळकरवादी होते. त्याच्यानंतर मध्ये देवी अहिल्याबाई होळकर. जुन्या वस्तू मस्त ठेवून ठेवल्या. एवढा चांगला वाटते ना बघून. कशी घेत असतील माझ्या हाईटच्याहून मोठी आहे. ही माझ्या हाईटची आहे का पालखी की बिचात पालखीच्या वरती ठेवायची. ते बघा ती पूर्ण त्यांच्या काळातलं हाई आहे. तोफ के गोला एकदम तोच बघून टेन्शन आहे. योगा आहे मंदिर में पूजा केलेले. किती चांगलं स्ट्रक्चर बनवून ठेवलं आहे त्यांच्या ह्याच्यात. विवाह पूर्ण लग्न वगैरे ते त्यावेळी खूप छान असं बनवलं आहे. अहिल्याबाई होळकर त्यांच्यावर किती छान बनवलेलं आहे. काय आहे पॉन्ड वजन हे बघा वजन 36.LS. इकडं बंदुकी बघूनच टेन्शन आले आहे आम्हाला. त्यांच्या काळातलं तुम्ही भांडी बघू शकता. चायची किटली वगैरे लिडोली फक्त तिला आता रिनोव्हेट केलेलं आहे. बघा किती सुंदर असायची ना आता घेतलं आपण. ते कपड्यांचं आहे. हे बघा त्यांच्या पगड्या. इथं मी व्हिडिओ काढायला आले. इथं पूर्ण त्यांनी फ्रेम लावलेले आहेत. कसं होतं त्यांचा राजवाडा पॅलेस तुम्ही बघू शकता. एवढा सुंदर. रोशन दादा चला आता गाईज बघू शकता तुळशी वृंदावन कशी मस्त फुलली. बघा ना त्यांचा वाडा पहिल्याच्या काळात कसा होता आणि आत्ताची आपली घरं. राजवाडा आहे हा. आणि तो बघितला तो आपण म्युझियम होता पॅलेसमध्ये. इतका सुंदर. आता आम्ही मस्त फोटोशूट करू इकडं. तर गाईज इथे आम्ही आता जेवणाची ऑर्डर दिले आणि इथे एवढा खाऊ आणले. अजून त्या पिशवीत पण आहे. अर्धा खाल्ला. 300 रुपयाचा बसल्या बसल्या इथे घेतलाय आणि ऑर्डर वेगळे. आताची मी ग्रँड टोटल केली आहे या किराणावाल्याला 435 रुपये गेलेले बसल्या बसल्या त्या किराणावाल्याला. आणि ऑर्डर वेगळे. चला जाऊन देता. तर आता मी इंदोरवरून निघालो ओंकारेश्वरला. आम्ही सगळी बसमध्ये बसलो. एवढा रश आहे एवढा रश काय सांग. कसं वाटते तुम्हाला दोघीला ग्रस्त. आपली 6 जण फॅमिली बसली आहे. तिथं मावशी दादा अवस्था तर बेकार झाली. ड्रायव्हर खराब आहे. तर बघा उडवते आम्हाला आणि मागच्या सीटमध्ये दुःख. बस
रिक्षा गेली तरी चालेल पण पाठची बस गाईज आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो तर गाईज आता आम्ही थांबलो नाश्त्यासाठी आवाज जाणारच नाही त्याला. डायरेक्ट नंतर भेटू पोचल्यावर. तर गाईज पुढे आपण जाणार आहोत ओंकारेश्वर आणि उज्जैनला. त्याचा व्लॉग लवकरच येईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो व्लॉग लवकर बघायला भेटेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.